बरं वाटतं का तुम्हाला आता? बरं वाटतंय. मग उद्या याच्यात चांगलाच होईल. उद्या याच्यापेक्षा चांगली व्हा सांगा. तुम्ही काय निर्णय घेतला आज? आज मला एका माणसाने मार्गदर्शन केलं की पुड्या गायच्या बी खायचं नाही, गायच्या गुटखा बंद. बंद. मी किती दिवस आंबो खाल्ली होती. 17 वर्षी खाल्ली. ऍक्शन. हा, चिबली हे आमचे आजोबा आहे, आमच्या आईचे पप्पा आहे. ते आमच्याकडे आलेले आईला भेटायसाठी, आम्हाला सगळ्याला भेटायसाठी. त्यांची थोडी तब्येत खराब आहे. भाऊ पण काय करायचं मला जेवायला? सांगितलं बा तू माझ्या लक्षात राहिलं. नाही, परत सांगा, परत सांगा. बासुंदी केलं बासुंदी. बासुंदी आणखीन? बाजारात बासुंदी एक नाही नाही, आणखीन तुम्ही काय काय म्हणले ते मगाशी सांगा आता. पेढा जिलेबी. पेढा जिलेबी आणखीन? बस एवढं. चपाती करायची का भाकर? चपाती करायची. डॉक्टर म्हणे गोड खायचं नाही. डॉक्टरने सांगितलं की तुम्ही गोड खाऊ नका म्हणून. खाऊ नका म्हणे. हा, बंद करू मग. आता आज माहिती नाही मग खातो. आजचे दिवस, उद्यापासून बंद. उद्यापासून बंद. आजचे दिवस खायची बासुंदी मग. मला नाही म्हणलं डॉक्टर बाबा काय. मी तर म्हणलो काय का पद्धतीने कोण सांगितलं होय डॉक्टरने आम्हाला सांगितलं, मला सांगितलं. असं का. हा, भाऊला गोड नका देऊ म्हणून. एक भाकर खायची, एक पोळी खायची. हा, एक नाही 2 सांगितले असेल ना. आणि ते सुटकूर जाय ना भाकर. बरं वाटतं का तुम्हाला आता? बरं वाटतंय. मग उद्या याच्यात चांगलाच होईल. उद्या याच्यापेक्षा चांगली व्हा सांगा. काय रे चहा आहे का? चहा आहे चहा. ठीक आहे बाले. चहा घेतोय तो. चहा परत घ्या करायला आहे माझा उष्ट केला. आता घेतला ना तुम्ही, परत घ्यायचा. परत करायचा का चहा? चहा परत घ्यायचा? हा. नको आता बाजार. आहे तुला भाऊनी मारलं होतं का लहान? हा भाऊनी मारली लाड केला हे का पिक्चरचे आहे का रे? पिक्चरचं नाही भाऊ. एकदा केलं नाही रे. हा, आता परत एकदा आहे. यातून भाऊ तुम्ही आईला कधी मारलेलं आहे का सांगा बरं. कधी आठवतात भाऊ तुम्हाला मारलेलं मला. कधी आठवतं का तुम्हाला? समजून नाही आपल्याला. मला मारलं होतं का लहानपणी कधी तुम्ही? मारलं होतं ना. मारलं होतं का? हा बरं 2-3 वेळेस मारलं होतं. असं हा. कोण मारलं होतं? तुला सांगितलं आम्हाला वाढ पळून बाहेर गेली होती. वाढलं तर नाही पण ती चौकातून बाहेर गेली. हा, मग तुम्ही मारलं? मग मारलं पुन्हा एकदा. असं का? कुठं कुठं फिरलेले भाऊ तुम्ही? 6 वेळेस केली का? 4 धामची यात्रा. अमरनाथला एकदाच गेले. आणि काय चालला का? गुडघे. आणि भाऊ पण काही सल्ला घे ना. तू आज पुड्या पाड्या सोडले. हे गोडके मामा तुम्हाला माहिती आहे परिचयाचे सगळे. आज तुम्ही जो निर्णय घेतला तो सांगायला. तुम्ही काय निर्णय काय घेतला? निर्णय घेतला? आज मला एका माणसाने मार्गदर्शन केलं की पुड्या गायच्या बी खायचं नाही, गायच्या गुटखा बंद. बंद. तिथं तुम्ही बंद केला. हा निर्णय चांगला फेकून दिला का? फेकून दिला फेकून. चांगला निर्णय. तुम्ही सांगा, तुम्ही पण खाऊ नका म्हणून. बाकी आपल्या जनता सांगा व्यसन करू. व्यसनमुक्त झालेलं आहे याचा मला आनंद वाटतो. वा वा वा, अभिनंदन भाऊ. चांगला निर्णय घेतला नाही व्यसन मुक्तीचा. आज हे पुड्या बाड्या गुटखा भाऊ, नाही खायचं नाही त्याला. पुढे गेल्या. हे म्हण भाऊ नाही का, येणी पुडी, तंबाखू, गोवा पुडी सगळं सोडून दिलं आजपासून. असं का. हा, एका दिवशी सोडून दिली. एकाच दिवसात सोडून दिली का? हां कोण सोडली ती मग? वाईट आहे का उद्यासाठी. असं का? कोणी सांगितलं तुम्हाला तंबाखू सोडून द्या म्हणून? अशी शहाणे सांगणार होती. शहाणे होते का सांगणारे? चांगलं घोडके. चांगला निर्णय घेतला. 1 नंबर निर्णय घेतला. जय घोडके. जय हो. आज शेतात काय केलं? शेतात काय चालू होतं काम? शेतात काय काम? वखळ होतं ना, राजू काका होते. आणि आमच्या 12 ताट झाल्या आणि 8 टाक आणि ते उद्या पाऊस झाला का शेताकडे? पाऊस भुरभुर येत होती बरोबर येत आहे. आणि ते भुरभुरीचं काम चालू होतं. गवतले वाढले शेतात काय? गवतले वाढ होतं ते काढलं सगळं. चांगला निर्णय मग तुला. हो. चांगलं झालं असं ना म्हणून होय. हं? म्हणजे गवत सगळं निघलं ते. ते राजू काका काय म्हणे, हा ते गवत निघलं ना, हा. ते पाऊस पडलं की उघड म्हणून ते फेकून द्यावं लागलं. आता खुरपून घेऊ ना आपण मग. नाही ते उभा खाल्लेलं गवत नाही हा हा बरोबर. हा.
ते पाला हा ना, मग घेऊन ते सगळं आता. ते सगळं गोळा करून फेकून द्यावं. हो हो. शेतीचं नियोजन चालू आहे आता उद्या काय करायचं. मालकीनबाई आहे आमच्या मार्गदर्शन करताना घोडकेला. कशाची एक हिरवेळ आहे. आणि भाऊ म्हणते एका कडी सगळे. भाऊ कुकुट पालन कस काय आता? कोंबड्या पाळायला पाहिजे का नाही? कोंबड्या हा चांगला आहे ना कोंबडी पाळायला. चांगलं आहे कोंबड्या. एक याला 100-200 रुपये मिळते यार. हम्म. 200 रुपये 250 रुपये कोंबड्या आवडते. हा हा 400 रुपयाला 400. हा ना. तुम्ही माळकरी असून कोंबडं पाळायला सांगू राहिले. धंदा आहे. घोडके कुठं फिरू राहिलो तू? काय मग आता ते शाळा पाणी पाजलं मी. हम्म. पण आपलं हे कोंबड्याचा व्यवसाय जरा बरोबर नाही वाटला. कस काय? त्याला अंडी देत नाही काही नाही. हम्म. काय 2-3 अंडी निघते रोजचे, ते पुरत नाही आपलं. हो ना यार, अंडे द्याय ना ते. ते शाळा आपण का शाळेचा वाढ शाळा करू हम्म. आणि शाळेचा धंदा म्हणून हो ना, हे काय आता बकरे. इकडं जर पाहिलं अंधारात दिसायचं नाही. अंधारात दिसायला वरती बसला. काही पुराण ते. हा ते पुराण आपल्याला त्यात काही जमणार. आता हे बघ, हे इकडे गवत झालं असं. हा हे गवतात काय झालं, त्या दिवशी कुत्र आले हा आणि ते कुत्र 2 कोंबड्या घेऊन गेले. हा ती हा, कोंबड्या घेऊन येतात. त्याच्यामुळे त्या मुंगूस बी येते, मुंग बी कोंबड्या खाते ना. हा हे गवत झालं, सगळं राडा झालं आपलं. गहू झालं. 2-4 कोंबड्या गेल्यात काय पुरणार ते आपल्याला? नाही नाही हो ना. त्यापेक्षा बकऱ्याला जास्त खाऊ घातलं तरी पुरतं. बकऱ्या झाडपाला कुठून आणून देतो, त्याला चालायला नेता येतं, सोडता येतं. आणि बकरी मोठा करायची पिल्ले. हो ना. ते समजा राव, ते अंडे दे. मी काय म्हणतो, एवढं आपण खाऊ घालतो द्यायला, हा ते अंडे तर द्यावून ते नाही. हा मग 4-5, 7-8 अंडे द्यायला पाहिजे. हम्म. एक बी नाही असतं. आमलेट करायला अंडे नव्हतं. हा पावसात काय पाऊस येतो म्हणे. हो राबर ढगाळ. हो ना. ते समजा नका. मळ्यात नाही झाला का पाऊस? मग दुपारी भिळ असे लय नाही झाला. भिळ यायची. हा, थोडा झाला. हा थोडं बुळबुळ यायची. आपल्याला बरंच सामान इकडून साफ करणार राहू. कोणतं? हे हा ते साफ करून. पाणी लयच घाण झाली नाही. इकडे सगळा कचराच झाला. हा तुम्हाला दररोजच तुमच्या मनासारखं होणार नाही. हे गोष्ट आपल्याला फिक्स डोक्यामध्ये फिट करणं आहे. म्हणजे कोणताच दिवस असा परफेक्ट नसणार आहे की एकदम आपण जे काही विचार केला तसं झालं. एखादा दिवस येतो की त्या दिवशी काहीही काम होत नाही, सगळ्या गोष्टी मनाच्या विरोधात होतात, चिडचिड होतं आणि एक वैताग राहतो की यार काय दिवस गेला, आज काहीच काम नाही होते. तसंच आजचा माझा दिवस आहे, थोडासा वैताग आहे, संताप आहे. पण एखादा दिवस राहतो खराब, ॲग्री करायचं, ठीक आहे खराब आजचा दिवस, आज मूड ठीक नाही, थोडासा चिडचिड आहे, कारण काम नाही झालं आपल्याला जे करायचे होते. जसं मला माझे दुसरे यूट्यूबचे चॅनल आहे, त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचे होते. शूटमध्ये मन नव्हतं लागत. शेताकडे गेलो, शेतामध्ये काम नाही मन नाही लागलं शेतात. इकडं घरी आलो, झोप घेतली, नंतर फील झालं की यार आज काहीच नाही झालं. पण इतकं काय म्हणते, स्वतःला इतकं ट्रीट करण्याची गरज नाही की तुम्ही आज काहीच नाही केलं किंवा आपल्या प्लॅन केलेल्या गोष्टी झाल्या नाही. सोडून द्यायचं एखादा दिवस, चलो छुट्टी आज के दिन, नाही झाला मनासारखं, उगाच टेन्शन नाही घेत. बस थोडंसं मी व्हिडिओ बनवताना समाधान वाटतं की यार चलो रिलॅक्स हो जाएगा. मंडळी, ऋतुजाने खीर बनवलेली आहे आणि आईने तिला रेसिपी सांगितली आहे. तर दोघींची मिळून ही खीर गरमागरम, काजू बदाम वगैरे खर्च झालेला दिसतोय आज.